जर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर नाव कमवायचं असेल तर स्ट्रगल आहे की प्रेम म्हणजे शब्द नाही आहे माझा श्वास, प्रेम म्हणजे शब्द नाही आहे माझा श्वास, तुझ्या माझ्या नात्यातील अतूट असा विश्वास. नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण आणि तुमचं सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे. जसं की आपण आत्तापर्यंत चॅनलवरती जवळजवळ 2 इंटरव्ह्यूज आपण केले आहेत, तर हा आजचा आपला 3रा इंटरव्ह्यू असणार आहे. या इंटरव्ह्यू सेशनमध्ये आपण श्री कैलास नाईक सर यांना इन्व्हाइट केला आहे. जसं की तुम्हाला आठवत असेल की आपण 2020मध्ये माझा एक 4 ओळींचं म्हणजेच रचना होती, ती मी रेडिओ पुणेरी आवाज या रेडिओ स्टेशनला खेळ हा शब्दांचा या शोमध्ये मी माझी रचना पाठवू शकलो होतो. ती फक्त आणि फक्त कैलास सरांमुळे शक्य झालं होतं. तर त्याच योगायोगाने मी म्हटलं की सरांनासुद्धा आपल्या चॅनलवरती इन्व्हाइट करूया. तरी मी सांगू इच्छितो की सरांकडे अशा काही गोष्टी आहेत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर, त्यांच्याकडनं काही गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल की आपण काय या जीवनामध्ये काय करतो आणि काय करायला पाहिजे. या उद्देशाने मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर. आणि आपण सर्वजण मला ज्या नावाने ओळखता ते नाव म्हणजे RJ कैलास, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. तर सर्वात प्रथम आदरणीय श्री लक्ष्मण S. सपकाळे सर यांनी त्यांच्या या यूट्यूब चॅनलवर माझा RJचा प्रवास या अनुषंगानं माझे मत व्यक्त करण्याची, मला आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली, त्याबद्दल सर्वात प्रथम लक्ष्मण S. सपकाळे सरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि जसं की सरांनी हा जो विषय आहे तो माझ्याकडे दिलेला आहे की माझा RJचा प्रवास, रेडिओ जॉकीचा जो प्रवास आहे त्याबद्दल सांगण्यासाठी सरांनी मला इथं बोलवलेलं आहे. तर या प्रवासाबद्दल सांगण्यापूर्वी, तसंच तुमच्याशी गप्पा मारण्यापूर्वी मी माझा अल्प परिचय देतोय. तर माझं नाव जे आहे ते ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक असं आहे. मी व्यवसायाने वकील आहे आणि मी मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे वकिली व्यवसाय करतो. माझं 98 साली LLBचं शिक्षण पूर्ण झालं. माझं जे शैक्षणिक म्हणजे शालेय शिक्षण जे आहे ते मोहोळ, जिल्हा सोलापूर येथील नागनाथ विद्यालयामध्ये झालं. 11वी आणि 12वी हे सुद्धा मोहोळलाच झालं. आणि त्यानंतर न्यू लॉ कोर्सला 12वी नंतर 5 वर्षाचा जो कोर्स असतो त्यासाठी मी सोलापूरच्या दयानंद विधी महाविद्यालयामध्ये वकिलीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. आणि साधारणपणे मोहोळ ते सोलापूर हे अंतर जे आहे ते 32 किलोमीटर आहे. कॉलेजपर्यंत ते साधारण 40 किलोमीटर असायचं. आणि त्या दरम्यान मी ST बसने प्रवास करायचो, दररोज अपडाऊन करायचो. आणि ते अपडाऊन करत असताना मला जास्त वाचनाची आवड लागली. मंगेश पाडगावकर, चंद्रशेखर गोखले, वपू काळे यांचं साहित्य मी वाचत होतो. आणि ते वाचत असताना 1992 सालापासून मी हळूहळू लिहिण्यास सुरुवात केली. त्यामध्ये कथा, कविता लेखन लिहिण्यास सुरुवात केली. दयानंद विधी महाविद्यालयामध्ये विधिगंध नावाचं भित्तिपत्रक सुरू केलं 1993ला. एवढंच नाही तर माझ्या या साहित्य क्षेत्राच्या छोट्याशा योगदानामध्ये आजपर्यंत माझे 2 चारोळी संग्रह प्रकाशित झालेले आहेत, ज्यातील एकाचं नाव आहे फक्त तुझ्यासाठी. तर ही चारोळी संग्रह हा एक प्रकाशित झालेला आहे. आणि दुसरा जो चारोळी संग्रह आहे तो प्रकाशित झाला आहे तू आणि मी नावाचा. तर माझे हे 2 चारोळी संग्रह आहेत. आणि या 2 चारोळी संग्रहासोबतच माझा एक ऑडिओ अल्बम आहे कविता व चारोळ्यांचा, ज्याचं नाव आहे श्वास तू माझा. तर श्वास तू माझा या नावाने हा कविता व चारोळ्यांचा ऑडिओ अल्बम आहे. आणि एवढंच नाही तर श्वास तू माझा याच नावाने कवितांचा व्हिडिओ अल्बम सुद्धा आहे. तर हे माझं प्रकाशित साहित्य आहे. एवढंच नाही तर एक विहार या नावाने प्रातिनिधिक कविता संग्रह, त्यामध्ये माझ्या कविता प्रकाशित झालेल्या होत्या. तर यापूर्वी अनेक वृत्तपत्रांमध्ये मी कविता, लेख याचं लेखन केलेलं आहे. ॲमेझॉन किंडले या वेबसाईटवर श्वास तू माझा या नावाने चारोळी संग्रह आहे तो तिथं प्रकाशित मी केलेला आहे. एवढंच नाही तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बडोदा, गुजरात आणि उस्मानाबाद, जिल्हा उस्मानाबाद येथे निमंत्रित
कवी म्हणून मला कविकट्ट्यावर कविता सादर करण्याची संधी मिळाली. जळगाव येथील अखिल भारतीय ओबीसी मराठी साहित्य संमेलनामध्ये मला निमंत्रित कवी म्हणून कविता सादर करण्याची संधी मिळाली. फेसबुकचे अनेक ग्रुप्स आहेत, इंस्टाग्राम आहे, शेअर चॅट आहे, नोजोटो आहे. या पेजवर मी श्वास माझा या नावाने साहित्य लिहित असतो. एवढंच नाही तर प्रतिलिपी, आपल्याला माहीत आहे की प्रतिलिपी एक खूप मोठं मराठी साहित्याचं पेज आहे. त्याच्यावर अगदी कोट्यावधी वाचक आहेत आणि लाखो लेखक आहेत. तर त्या प्रतिलिपी या सोशल मीडियावरील पेजवर देश विदेशामध्ये जे प्रसिद्ध आहे त्यामध्ये 2018 सालातील हजारो लेखकांच्या आणि कवींच्या यादीमधून टॉपच्या 10वा क्रमांक, टॉप लेखकांच्या यादीमध्ये मी 10वा क्रमांक प्राप्त केलेला होता. आणि सध्या प्रतिलिपी पेजवर 1,77,828च्या आसपास जवळपास वाचक माझे आहेत. साधारणपणे 2300च्या आसपास फॉलोअर्स आहेत. प्रतिलिपी राजभाषा महोत्सवाचा 2020चा मी अध्यक्ष होतो. मी लेखन केलेलं आहे, परीक्षण केलेलं आहे. तसेच विविध सोशल मीडियावर श्वास तू माझा या नावाने लिहिलेल्या साहित्यास हजारो फॉलोअर्स आहेत, वाचक आहेत. तर त्या सर्वांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करू इच्छितो. आणि शेअर चॅटवर जे मी काही रचना पोस्ट करतो त्यातल्या काही रचनांना म्हणजे लाखोंच्या संख्येने वाचक मिळालेले होते. आणि माझे 2 यूट्यूब चॅनलसुद्धा आहेत. आपल्याला माहीत आहे की आज आपण ज्याबद्दल बोलतोय ते म्हणजे माझा आरजेचा प्रवास, रेडिओ जॉकीचा प्रवास. तर त्या रेडिओ जॉकीच्या अनुषंगाने सांगेन की मार्च 2019 पासून रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वरील हा खेळ शब्दांचा हा दर रविवारी दुपारी 2 ते 3:30 या वेळेमध्ये असणाऱ्या कविता व चारोळ्यांच्या शोचा मी रेडिओ जॉकी आहे. आणि तो जो शो असतो तो आपला अगोदर लाईव्ह शो होता. आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण लाईव्ह ऐवजी रेकॉर्डिंग शो तो करीत आहोत. तर त्या शोचा मी रेडिओ जॉकी आहे. आणि 2 आपले यूट्यूब चॅनल्स आहेत. एक कैलास नाईक या नावाने यूट्यूब चॅनल आहे ज्यावर या आपल्या जो शो आहे हा खेळ शब्दांचा रेडिओ पुणेरी आवाजवरील, तर त्या शोचे जे सर्व ऑडिओज आहेत ते आपण तिथं पोस्ट करत असतो. आणि दुसरा नुकताच एक मी चॅनल सुरू केलं आहे. जसं की मी व्यवसायाने वकील असल्यामुळे समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं. या अनुषंगानं मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य लोकांना मिळावं, कायद्याची प्राथमिक माहिती लोकांना मिळावी या अनुषंगानं आपण कोर्ट कचेरी नावाचा आपण यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे, ज्याला अल्पावधीमध्येच अगदी 100पेक्षा जास्त जे आहेत ते सबस्क्रायबर झालेले आहेत. खूप सारं प्रेम जे आहे ते सर्वांनी भरभरून असं प्रेम माझ्या साहित्यालाही दिलेलं आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला सुद्धा दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर अनेक ठिकाणी मी कायद्याच्या विषयावर तसेच मोटिवेशनल जे आहेत ते लेक्चर्स दिलेले आहेत. आरजेच्या प्रवासाबद्दल मोटिवेशनल लेक्चर देऊन जे लोक आपापल्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात तर त्या लोकांना एक मोटिवेशन मिळावं, त्यांना नेमकं कोणत्या दिशेला आपण गेलं पाहिजे याची माहिती व्हावी, या अनुषंगानं त्यांचं धैर्य वाढवण्याचं, त्यांना नवी ऊर्जा देण्यासाठी आपण जे आहे ते लेक्चर देत असतो. तर या लेक्चरचा सुद्धा जो माझा प्रवास आहे तो अगदी कॉलेजच्या काळापासून आहे. आणि हा माझा अल्प परिचय होता. आणि जसं की सरांनी मला या चॅनलवर निमंत्रित केलं त्याबद्दल लक्ष्मण एस सपकाळे सरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. तर जसं की माझा आधीपासून ते आजपर्यंतचा प्रवास याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर मी व्यवसायाने वकील, माझे वडील शिक्षक होते, आई गृहिणी आहे आणि बहीण जी आहे ती सुद्धा वकील आहे, भाऊ पत्रकार आहे. आणि या पार्श्वभूमीमध्ये जे चाकोरीबद्ध जीवन होतं तसं चाललेलं होतं. एक ध्येय होतं लहानपणापासूनचं वकील होणं. त्याप्रमाणे वकिली व्यवसायामध्ये गेलो. कॉलेजच्या जीवनामध्ये लेखन करीत असताना काही दिवस लेखन केलं, त्यानंतर अभ्यासाचा ताणतणाव वाढल्यामुळं लेखनाला काही दिवस खंड पडला. वकील झाल्यानंतर व्यवसायाचं जे सेटल होण्याचं जे दबाव असतो त्या सेटल होण्याच्या दबावामध्ये खूप दिवस लेखनापासून दूर राहिलो. आणि त्यानंतर लेखनाचा जो प्रवास आहे तो पुन्हा नव्यानं सुरू केला. आणि नव्यानं सुरू केल्यानंतर की हा जो प्रवास होता या प्रवासामध्ये जेव्हा सोशल मीडिया जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वाढला त्यावेळी एक नवं प्लॅटफॉर्म मिळालं आणि मी पुन्हा एकदा लिहू लागलो. आणि सोशल मीडियावर जो भरभरून प्रतिसाद मिळत होता त्या अनुषंगानं माझं जे
हिंमत होती लिहिण्याची, आपण लिहिलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे, किंवा मला एक ऊर्जा मिळायची, त्यामुळं माझं लेखन जे आहे ते वाढत गेलं. मी अनेक कथा लिहिलेल्या आहेत, कविता लिहिलेल्या आहेत, चारोळ्या लिहिलेल्या आहेत. 2 ओळी मराठी आणि 2 ओळी हिंदी या प्रकाराला शेरोळी या प्रकाराने या नावाने मी जगासमोर आणलेला आहे. एवढंच नाही, माझा जो प्रवास होता, या प्रवासामध्ये लेखन करीत असताना जेव्हा एका व्हॉट्सअप ग्रुपवर तेथील जे ॲडमिन होते, तर त्यांनी एक घोषणा केली होती की रेडिओ पुणेरी आवाजवर आपल्या साहित्यिकांच्या मुलाखतींचा जो आहे तो कार्यक्रम आपण घेत आहोत, आणि तुमच्यापैकी ज्यांना मुलाखत द्यायची आहे त्यांनी तिथं जाऊन मुलाखत द्यावी. तर योगायोगाने मी माझ्या कामाच्या निमित्ताने पुण्याला गेलेलो होतो. मी रेडिओ पुणेरी आवाजशी संपर्क साधला. तेथील मॅडम होत्या, त्यांनी मला मुलाखतीसाठी निमंत्रित केलं आणि मी रेडिओ पुणेरी आवाजवर माझ्या साहित्यिक प्रवासाच्या अनुषंगानं मुलाखत देण्यासाठी गेलो. तेथे RJ रमेश नावाचे सर होते, RJ होते ते मोठे. सध्या ते सर रेडिओ जॉकी जे आहेत RJ रमेश सर, ते रेडिओ मधुबनला असतात, माउंट आबूला. तर त्या सरांनी माझी मुलाखत घेतली आणि मी मुलाखत दिल्यानंतर सर मला म्हणाले कि आप तो RJ बन सकते हैं, क्या आप कोई प्रोग्राम क्यों नहीं करते हमारे FM के लिए, तो उसके बारे में जो दीदी है उनसे बात कीजिए. तर रेडिओ पुणेरी आवाज जो आहे तो आदरणीय प्रजापिता ब्रह्माकुमारीजी यांच्या संस्थेचा तो FM आहे. तो कम्युनिटी रेडिओ आहे. तो सामाजिक हितासाठी तो FM चालवला जातो. सामाजिक हिताचे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते त्या FMवर घेतले जातात. शासनाचे अनेक कार्यक्रम घेतले जातात, वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम घेतले जातात आणि पूर्णतः विविधतेने नटलेला असा तो FM आहे. तर एक क्युरियासिटी म्हणून मी तेथील प्रमुख दिदी ज्या आहेत त्यांना भेटलो. RJ तेजस्विनीजी होत्या, त्यांची माझी ओळख झाली आणि या ओळखीतून जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा दिदी म्हणाल्या की तुम्ही मोहोळ येथून काही प्रोग्राम तुम्हाला जे शक्य असतील ते आम्हाला पाठवू शकता का. तर एक मनामध्ये क्रेज होती पहिल्यापासूनच लाईव्ह शोची, म्हणून एक लाईव्ह शो करावा अशी माझी इच्छा होती आणि मी ओघामध्ये म्हणून गेलो की मी लाईव्ह शो करेन कविता आणि चारोळ्यांचा. त्यावेळी दिदींनी विचारलं की मोहोळ ते सोलापूर, मोहोळ ते पुणे हे जे अंतर आहे ते साधारण 200 पेक्षा जास्त किलोमीटर अंतर आहे. तुम्हाला वकिली व्यवसायामुळे एकच दिवस सुट्टी असते, तर दर रविवारी तुम्ही 400 किलोमीटरचा प्रवास करणार का आणि तुम्ही येऊन इथं लाईव्ह शो करणार का आणि हे किती दिवस चालेल. तर ती मी विश्वासाने सांगितलं की हो मी करेन, मला आवड आहे, त्यामुळे मी निश्चितपणे हा शो करेन. आणि एक क्रेज म्हणून, एक आपण म्हणत नाही का पॅशन म्हणून आपण हा खेळ शब्दांचा हा जो शो होता कविता आणि चारोळ्या सादर करण्याचा लाईव्ह शो, ज्याच्यामध्ये सर्वजण लाईव्ह कॉल करू शकत होते, आपल्या कविता लाईव्हमध्ये माझ्याशी गप्पा मारून सादर करू शकत होते, तर तो आपण मार्च 2019 मध्ये सुरू केला आणि तो जो शो आहे तो आजपर्यंत चालू आहे. आणि त्या शोमध्ये सुरुवातीला एक 30-40 कवींच्या सोबतीने सुरुवात केलेला जो शो आहे त्या शोला आज जवळपास 800 ते 900 मान्यवर जोडले गेलेले आहेत. भारतातल्या, महाराष्ट्रातल्या तर जवळपास प्रत्येक तालुक्यातले मान्यवर आहेत शोशी जोडलेले. तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जे मराठी साहित्यिक मान्यवर आहेत तर ते सुद्धा आपल्या शोमध्ये सहभागी झालेले आहेत. जवळपास 10 राज्यांमधले मान्यवर आपल्या शोमध्ये सहभागी होतात. आणि एवढंच नाही तर अगदी विदेशातले जवळपास 10 ते 12 देशातले जे मान्यवर आहेत ते आपल्या शोमध्ये नित्यनेमाने जे आहेत ते सहभागी होत असतात. जर आपण 20 ते 25 मान्यवरांच्या साथीने सुरू केलेला हा खेळ शब्दांचा या शोमध्ये आता रोटेशनने कविता घ्याव्या लागत आहेत. 1-2 शो गॅप ठेवून नंतर इतर मान्यवरांना सहभागी करून घ्यावं लागत आहे. म्हणजे थोडक्यात ज्या रचना आहेत, जे मान्यवर आहेत त्यांना वेटिंग करून सहभाग घेता येत आहे. तर असा हा जो शोचा प्रवास आहे तो शोचा प्रवास आपला झाला. एक RJ म्हणून नाव मिळालं, सर्वांचं प्रेम मिळालं, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला मिळाल्या. आणि वकिली व्यवसाय आणि साहित्य क्षेत्र, वकिली व्यवसाय आणि रेडिओ जॉकी हे पूर्णतः एकमेकांशी विसंगत आहे. कारण आमचं फील्ड आणि हा RJचा प्रवास या दोनोंमध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. आणि त्यामुळं ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये बॅलन्स करत असताना कधी कधी खूप सारी कसरत होते.
वकिली व्यवसायामध्ये पण अनेक लोकांना डायरेक्ट त्यांच्याशी बोलावं लागतं, त्यांच्याशी संपर्क येतो आणि साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा शोच्या निमित्तानं अगदी शेकडो लोकांशी संपर्क ठेवावा लागतो. यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या असतात त्याची कसरत होते. एवढंच नाही तर अनेक जण दुखावले सुद्धा जातात की हा बोलत नाही जास्त, हा कोणाशी संपर्क साधत नाही, अशा स्वरूपाचे आरोप सुद्धा होतात. तर त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करावी लागते. पण एका गोष्टीचा आनंद होतो की खूप सारे लोक जे आहेत ते समजून घेतात आणि ते सहकार्य करतात. जसं की एक प्रश्न होता की हे रेडिओ जॉकीचा माझा हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये जेव्हा मी रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM जोडलो गेलो मार्च 2019 मध्ये, तर तेथे मी काय शिकलो. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये करिअर करणार असाल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला प्रेझेंट करणार असाल, तुम्ही इतरांसमोर जाणार असाल, जगासमोर जाणार असाल, तर सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते ती आपण तिथून कोणतीही गोष्ट शिकण्यापूर्वी आपल्याला त्या गोष्टीचं बेसिक नॉलेज असलं पाहिजे. ते आपण वाचलेलं असलं पाहिजे, ते आपण ऐकलेलं असलं पाहिजे, आपण त्याचा अभ्यास केलेला असला पाहिजे. तरच आपल्याला तिथल्या गोष्टी कळतील आणि तिथून आपण काहीतरी शिकू शकू. जसं की मी जेव्हा आरजे होण्याचं ठरवलं त्यावेळी मी अनेक जे दिग्गज आरजे होते यांचे यूट्यूबवरचं प्रोग्राम्स पाहिले, त्यांची भाषाशैली पाहिली, त्यांचं संभाषण कौशल्य याचा अभ्यास केला. एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा आपण रेडिओ जॉकी असतो तेव्हा आपण संयम कसा ठेवला पाहिजे आणि संयम ठेवणं किती गरजेचं आहे हे सर्वात मोठी गोष्ट जी आहे ती मी शिकलो, जी मला माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये सुद्धा खूप उपयोगी पडली. कारण खूप वेळा असं होतं की अनेक गोष्टी या निरर्थक असतात, खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की ज्याची आपली रिलेव्हन्सी सुद्धा नसते, तरी सुद्धा आपल्याला अनेक लोकांना अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि कधी कधी चीड येते, वैताग येतो, मानसिक ताणतणाव येतो. अशा सर्व परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे संयम. आणि तो संयम मी आरजे म्हणून काम करीत असताना शिकलो, तिथं मी अनुभवला आणि निश्चितपणे आरजे म्हणून काम केल्यामुळे माझ्या स्वतःमध्ये खूप सारे बदल झाले. जसे की भाषेमध्ये मृदुता आली, ज्ञानार्जन करण्याची, नवनवीन शिकण्याची जी ओढ आहे ती वाढली, संयम स्वभावामध्ये वाढला. एवढंच नाही तर समोरचा ज्यावेळी रागाने बोलत असतो त्यावेळी आपण त्याचा राग शांत करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, या सुद्धा गोष्टी या अनुभवाने शिकता आल्या. एक छोटासा किस्सा आहे FM च्या लाईव्ह शो मधला, तो मी दर माझ्या कार्यक्रमामध्ये सांगत असतो आणि जो की इतरांना सुद्धा फायदेशीर होऊ शकतो. तर तो मला इथं आपल्याशी शेअर करायला आवडेल. एकदा लाईव्ह शोमध्ये मी होतो. शो सुरू करून नुकतेच काही आठवडे झाले होते, अगदी महिनासुद्धा झालेला नव्हता आणि लाईव्ह शो छानपैकी चालू होता. रचना आलेल्या होत्या, कॉल्स येत होते, लोक भरभरून असं बोलत होते आणि त्यांच्या रचनासुद्धा सादर करत होते. त्या लाईव्ह शोमध्ये, लाईव्ह शो म्हणजे तुम्हाला हजारो लोक ऐकत असतात. त्यावेळी आपण भाषेची मर्यादा, संवाद, मृदुता, शीतलता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपले पेशन्स आपल्याला कंट्रोलच करावे लागतात. जरी समोरचा काही बोलला, तो कितीही रागानं बोलला, तो कितीही चिडलेला असला, तर त्या उदाहरणासाठी मी हा किस्सा सांगतोय की त्या लाईव्ह शोमध्ये एक कॉल आला आणि एक गृहस्थ होते. तर त्यांचा फोन आला की तुमच्या शोची पोस्ट पाहिली, तुमचा शो ऐकावा म्हणून FM चालू केला आणि तुमचा FM आमच्याकडे ऐकू येत नाही आणि FMच ऐकू येत नाही, तर मग तुम्ही या पोस्ट कशाला करता. आणि अगदी रागामध्ये तावामध्ये ते बोलू लागले. लाईव्ह शो होता. आपण विचार करा की लाईव्ह शोमध्ये जेव्हा हजारो लोक ऐकत आहेत आणि कुणीतरी छान शो चाललेला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला निगेटिव्ह प्रतिक्रिया देते, त्यावेळी तुमची रिॲक्शन काय असली पाहिजे. जेव्हा सगळं छान असतं, तुम्ही कुठेतरी भाषण करत असता, तुम्ही कुठेतरी लेक्चर देत असता, तुम्ही कुठेतरी प्रेझेंटेशन करत असता आणि त्यावेळी समोरून जेव्हा एखादी नकारार्थी कॉमेंट येते, नकारार्थी कॉमेंट्स पास केले जातात, त्यावेळी व्हॉट विल बी युअर रिॲक्शन. आणि ॲट दॅट टाइम द पेशन्स मेक्स द मॅटर. यू मस्ट बी कॉन्सन्ट्रेट ऑन युअर पॅशन, युअर डिवोशन. परंतु त्यावेळी मी त्यांना शांतपणे विचारलं की तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता. त्यांनी एका खेड्याचं नाव सांगितलं
मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला की तुम्हाला FM ऐकू येत नाही असं म्हणता, तर तुम्हाला तुमचं इंटरनेट तिथं रेंज आहे का ते पहा, तुमचा इंटरनेट चालू केला आहे का याची खात्री करा. आणि जेव्हा मी हे त्यांना बोललो, ते खूप सारं बोलले, रागात होते, टेन्शनमध्ये होते, त्यांना ऐकण्याची तीव्र इच्छा होती. ही जी त्यांची सकारात्मक बाजू आहे ती मी पाहून संयमाने जेव्हा मी त्यांना हे उत्तर दिलं की तुमचं इंटरनेट आणि रेंज चेक करा, तेव्हा त्यांनी चालू फोनमध्ये इंटरनेट चेक केलं आणि त्यांचं इंटरनेटच बंद होतं आणि ते ट्राय करत होते FM ऐकण्याचा. त्यामुळे इंटरनेट नसल्यामुळे त्यांना FM ऐकू आला नाही आणि त्यांना खूप खजील वाटलं, त्यांना खेद वाटला. त्यांनी सॉरी म्हणाले. मी म्हटलं तुम्ही सॉरी म्हणू नका, तुम्ही जर लिस्नर आहात तर तुमचा आम्हाला विचारण्याचा हक्क आहे. परंतु त्या प्रसंगामध्ये जर मी असं म्हटलं असतं की लाईव्ह शो चालू आहे, तुम्ही काय बोलताय कळते का, म्हणजे याच्यानी वाद वाढले असते आणि तो वाद हजारो लोकांनी ऐकला असता आणि जे एक माझ्याबद्दल गैरसमज आहेत ते माझ्याबद्दल गैरसमज झाले असते, त्यांच्याबद्दल गैरसमज झाले असते आणि विषयाला वेगळं वळण लागलं असतं. सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा आयुष्यामध्ये तुम्ही जिथं जिथं ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करीत असाल तिथं तुम्ही सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी ऐकण्याची मानसिक तयारी करा. तुम्हाला कोणी नकारात्मक बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला दुर्लक्ष न करता त्याच्या बोलण्यावर विचार करायला शिका आणि त्यांनी बोललेली नकारात्मक गोष्ट ती खरंच तुमची चुकते का, खरंच तुम्हाला सुधारण्याची गरज आहे का, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कारण माणूस हा चुकातूनच शिकत असतो आणि जोपर्यंत आपण चुकत नाही तोपर्यंत आपण शिकत नाही. परंतु जर आपला इगो असला, आपल्याला ॲटिट्यूड असला, आपल्याला स्वतःबद्दली नकारात्मकच ऐकायची सवय नसेल तर तुम्हाला तुमची चूकच कोणी सांगणार नाही. आणि जेव्हा लोक तुम्हाला तुमच्या चुका सांगायचं बंद करतील तेव्हा तुम्ही प्रगतीच्या दिशेने नाही तर अधोगतीच्या दिशेने निघालेला आहात असं मला वाटतं. मान्य आहे की काही लोक जे आहेत ते जाणून बुजून आपल्याला कमी लेखण्यासाठी, आपली अधोगती व्हावी किंवा आपल्याला त्रास व्हावा, आपल्याला टॉर्चर करण्यासाठी बोलत असतील, त्यांना दुर्लक्ष करा. परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल लोक अनेक वेळा बोलतात तेव्हा त्या गोष्टींवर विचार करण्याची गरज असते. त्यामुळं आपण प्रत्येक गोष्टींमध्ये शिकत गेलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण क्युरियोसिटी वाढवली पाहिजे. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रातले आपण मास्टर बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी वेळ सुद्धा दिला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती ही सुरुवातीला नवीनच असते, कोणालाच सुरुवातीला काही येत नसतं. परंतु आपण मास्टर होतो किंवा आपण त्यामध्ये नैपुण्य प्राप्त करतो ते म्हणजे अनुभवावरून, सरावाने, वारंवार त्या गोष्टी केल्याने. जसं की माझा आवाज, माझे शब्द, त्यामधली फ्लुएन्सी, या सर्व गोष्टींमध्ये सुद्धा मला खूप साऱ्या सुधारणा करण्याची गरज होती. खूप वेळा अडखळायचो, खूप वेळा असं बोलताना यायचं, खूप वेळा अगदी कधी भीती सुद्धा वाटायची लाईव्ह शोमध्ये, कारण कधी कॉल्सच यायचे नाहीत. त्यामुळे 1.5 तासाचा शो अखंडपणे करावा लागायचा. कॉल्स कमी आल्यामुळं कंटिन्यू 15-20 मिनिटं जे आहे ते नॉनस्टॉप बोलावं लागायचं, कारण शो लाईव्ह शो होता. या सर्व गोष्टींमुळे जे आहे ते एक खंबीरता मनाची जी असते ती कशी ठेवली पाहिजे, संयम कसा आहे ठेवला पाहिजे, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ज्या आहेत ते मला शिकता आल्या. आणि जसं की रेडिओ पुणेरी आवाजच्या परिचयाबद्दल म्हणाल तर रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा पुण्यातल्या रहाटणी येथे आहे. तो आदरणीय प्रजापिता ब्रह्माकुमारीजी यांच्या संस्थेचा FM आहे. तो कम्युनिटी रेडिओ आहे. आणि आपल्यापैकी सुद्धा ज्यांना वाटतं की मी एखाद्या क्षेत्रामध्ये मला एखाद्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे, मला माझे अनुभव शेअर करायचे आहेत, त्यामध्ये मोटिवेशनल असतील, तुमच्या कला असतील, तुमचं ज्ञान असेल, याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही सुद्धा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM संपर्क करू शकता. तुमचा विषय सांगू शकता. त्याबद्दल जे आहे ते तुम्ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन प्रेझेंटेशन तुमचं FM वर करता येईल. आणि जे लोक RJ बनू शकतात त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं, रेडिओ जॉकी ज्यांना बनायचं आहे, खूप साऱ्या लोकांकडं कौशल्य असतं, संभाषण कौशल्य असतं. अनेक वेळा आपण पाहतो आपला विश्वास बसणार नाही की काही FMचे जे RJ आहेत त्यांना अगदी लाखोंच्या घरामध्ये पगार आहे आणि लाखो पगार कमवणारे RJ जे आहेत त्यांचे फॅन फॉलोअर्स, त्यांचे लिसनर्स हे सुद्धा अगदी लाखाच्या आणि कोटीच्या घरामध्ये आहेत. त्यामुळं
या आरजे रेडिओ जॉकी म्हणून काम करीत असताना निश्चितपणे नाव आहे, पैसा आहे, परंतु त्यासाठी गरज आहे ती तुमच्या डिव्होशनची. जर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर नाव कमवायचं असेल तर स्ट्रगल आहे, संघर्ष आहे. आणि जोपर्यंत तुम्ही संघर्षासाठी तयार नसाल, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही, जोपर्यंत तुम्ही ते करू शकता हे तुम्ही मनाशी खुणगाठ बांधणार नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. कारण क्षेत्र कोणतंही असो, व्यवसाय कोणताही असो, जेव्हा तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये करिअर तुमचं बनवायचं ठरवता, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील, कोणतेही क्षेत्र असेल, तर त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट जी असते ती म्हणजे तुमच्या मनाची खंबीरी, आणि तुम्ही ती गोष्ट करू शकता. प्रत्येक वेळी आपल्याकडं एखादी गोष्ट आहे म्हणून आपण यशस्वी होतो असंही नसतं. आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे या ध्येयाने जेव्हा आपण झपाटून जाऊन आपण ती गोष्ट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते आपण कष्टाने करतो, त्याला वेळ देतो, आणि जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना एक आपलं ध्येय उराशी बाळगून आपण त्याकडे मार्गक्रमण करीत असतो, त्याच वेळी आपण यामध्ये यशस्वी होऊ शकतो असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि जे लोक रेडिओ जॉकी होऊ शकतात त्यांच्याकडे ज्या बेसिक गोष्टी पाहिजे त्या म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आवाज, तुमचं संभाषण कौशल्य, तुमचं जनरल नॉलेज आणि तुमचं लोकांशी जे बोलण्याची जी कला आहे ती कला पाहिजे. आणि अर्थातच संयम पाहिजे, पेशन्स पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही पेशन्स ठेवता त्यावेळी यश हे निश्चितपणे मिळतं. आपण कायमपणे आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमण करत राहिलं पाहिजे. भले त्या रस्त्यामध्ये अनेक स्पीड ब्रेकर येतील, ते माणसांच्या रूपामध्ये येतील, ते संकटांच्या रूपामध्ये येतील, ते वादळांच्या रूपामध्ये येतील, त्यावेळी आपण थोडंसं थांबलं पाहिजे. आपण थोडासा थांबून, काही क्षण थांबून आपण ती वाट सोडली नाही पाहिजे, आपण ध्येयाचा मार्ग बदलला नाही पाहिजे. कारण असं म्हटलं जातं की यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, कष्ट हेच एकमेव आपल्याला यश देऊ शकतं. आणि जसं की या क्षेत्रामध्ये काम करीत असताना एक वकील, एक रेडिओ जॉकी, एक साहित्यिक अशा या सर्व क्षेत्रांमध्ये काम करीत असताना जेव्हा रेडिओ जॉकी म्हणून मी काम करतो तेव्हा मला जी सर्वात जास्त गोष्ट प्रेरित करते ती म्हणजे माझा अनेक लोकांशी संपर्क येतो आणि त्यांच्या ज्ञानामुळं, त्यांच्या मार्गदर्शनामुळं मला त्यांच्याकडून खूप सारं शिकता येतं. आणि जेव्हा तुम्ही तुमचे दरवाजे जे आहेत मनाचे ते उघडे ठेवता त्यावेळी तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान घेऊ शकता. आणि मला ज्या गोष्टींनी प्रेरित केलं ती म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी समाजसेवेची आवड. कारण मी या सर्व गोष्टी करीत असताना अनेक समाजसेवेचे उपक्रमसुद्धा राबवलेले आहेत. मी जायंट्स ग्रुपचा अध्यक्ष होतो, मोहोळ विधिज्ञ मंडळाचा अध्यक्ष होतो, तसंच मी वेगवेगळ्या संस्थांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. आणि हे सर्व करीत असताना मग हा खेळ शब्दांचा, यामध्ये दिले जाणारे विषय, शो असतील, यामध्ये सुद्धा आवर्जून मी एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आपण लागतो ही भावना मनात ठेवून मी त्यातले शब्द सुद्धा देत असतो. मी साहित्यिकांना, जसं की मी खूप छोटा साहित्यिक आहे, माझा साहित्य क्षेत्रामध्ये अगदी खारीचा वाटा आहे, तर मी सर्वांना ज्या ज्या वेळी मला संधी मिळते संवाद साधण्याची तुमच्या सर्वांना, तर सर्वांना एकच विनंती करीत असतो की जेव्हा तुम्ही कुठंही लिहाल, जेव्हा तुम्ही कुठंही कुणाशी बोलाल, तेव्हा तुमचं बोलणं आणि तुमचं लिहिणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या समोरच्या व्यक्तीला प्रेरणा देणाऱ्या, आनंद देणाऱ्या, बळ देणाऱ्या, त्याला जगण्याची नवी उभारी देणाऱ्या असल्या पाहिजेत. कारण असं म्हटलं जातं की जगामध्ये खूप सारे लोक हे नकारार्थी मनोवृत्तीचे लोक आहेत. आपण जर म्हटलं की मी अमुक गोष्ट करणार आहे तर ते तुम्हाला 100 प्रकार सांगतील की तुम्ही ज्यामुळे निराश व्हाल. ह्याची काही गरज नसते, ह्याच्यात कुणी यशस्वी होऊ शकत नाही, ह्याच्यामध्ये किती पैसे मिळणार, हे असं करण्यापेक्षा तसं कर, अमुक कर, तमुक कर, आणि इतकी सारी मतं देतात की खरं सांगायचं तर ते सांगणाऱ्या व्यक्तीला त्यातलं काहीच ज्ञान नसतं. परंतु एक नकारार्थी भावना जी मनामध्ये लोकांच्या भरलेली आहे त्या नकारात्मकतेकडून आपण आपल्या बोलण्यानं
आपल्या लिहिण्यानं त्यांना सकारात्मकतेकडे नेलं पाहिजे, अशा स्वरूपाचं आपलं बोलणं आणि अशा स्वरूपाचं आपलं लेखन असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळं जी मी माणसांच्या सोबत राहतो, मी माणसांच्या गर्दीत राहतो, त्यामुळं मी माझी सुखदुःख विसरतो. मी माझं सुख हे इतरांशी शेअर करू शकतो. मी माझं दुःख जे आहे त्या दुःखाला मी म्हणजे दुःखामध्ये जास्त गुरफटून न जाता, दुःखाला न कुरवाळता मी आनंदामध्ये जगू शकतो. तर ह्या गोष्टी या केवळ आपण एकमेकांशी सुसंवाद साधल्यामुळं, एकमेकांची मतं जाणून घेतल्यामुळं, एकमेकांच्या मनातले भाव जाणून घेतल्यामुळं आपल्याला कळतात. ही गोष्ट जी आहे ती मला सर्वात जास्त प्रेरित करते. आणि माझ्या ज्या भविष्यातील जे प्लॅन आहेत त्या भविष्यातल्या प्लॅनबद्दल जर बोलायचं झालं तर माझी अशी इच्छा आहे की जे नवोदित साहित्यिक आहेत, ज्यांनी नुकतीच लिखाणाला सुरुवात केलेली आहे, जे असे साहित्यिक आहेत की ज्यांनी स्वतःचं साहित्य हे फक्त स्वतःपुरतं ठेवलेलं आहे, ते त्यांच्या मोबाईलमध्ये, त्यांच्या वहीमध्ये बंदिस्त आहे, असे लोक जे खेड्यापाड्यातील आहेत, दुर्गम भागातील आहेत, की जिथं सोशल मीडियाचं नेटवर्क, इंटरनेटचं येणं सुद्धा खूप मुश्किल आहे आणि ते सोशल मीडियावर येणं, ते लोक येणं हे खूप मुश्किल आहे. तर त्या सर्वांना रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM माध्यमातून त्यांच्या लिखाणाला, त्यांच्या प्रतिभेला मला जगासमोर आणायचं आहे. त्यांच्यातलं कौशल्य, त्यांचे शब्द, त्यांच्या मनातले भाव, या सर्व गोष्टी या जगाला कळल्या पाहिजेत. आणि त्यासाठी जे आहे ते जास्तीत जास्त लोक जे आहेत ते रेडिओ पुणेरी आवाजशी जोडले गेले पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांना हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये जे आहे ते सहभाग घेता आला पाहिजे, आपली प्रतिभा दाखवता आली पाहिजे. आणि या अनुषंगानं त्यांच्यामध्ये जे विविध कलागुण आहेत त्यांचं सुद्धा सादरीकरण जे आहे ते FM माध्यमातून झालं पाहिजे. आणि त्यांना या गोष्टी करून त्यांना जगासमोर येता आलं पाहिजे. आपल्याला माहीत नाही की कोणाकडे कोणतं कौशल्य दडलेलं असतं, कारण प्रत्येक जण हा बुद्धिमान असतो, प्रत्येकाकडे कला असते, कौशल्य असतं आणि प्रत्येकाकडे आत्मविश्वास असतो, असं माझं ठाम मत आहे. प्रत्येक जण हा वेगवेगळ्या क्षेत्रामधला मास्टर असतो. खूप सारे लोक जे आहेत ते मला जमेल का आणि लोक काय म्हणतील या दोन गोष्टींमुळे मागे राहतात. तर त्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की स्वतःला ओळखा. तुम्ही युनिक आहात. तुमच्याकडे जे आहे ते जगामध्ये कोणाकडेच नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला ओळखा आणि स्वतःला जगासमोर सादर करा. तुम्ही जसे आहेत तसे सादर करा. तुमची आवड ही चुकीची का बरोबर, तुम्ही जे लिहिता, तुम्ही जे बोलता ते चुकीचं का बरोबर, ह्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही स्वतःला जे वाटतं ते लिहा. तुम्हाला स्वतःला जे वाटतं ते बोला. आणि आज कदाचित जी तुमची आवड आहे जी ती उद्या जगाची आवड बनू शकेल. त्यामुळं या अनुषंगानं सर्वांना मी विनंती करेल की तुम्ही स्वतःमधला आत्मविश्वास जागवून, स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःची ध्येय निश्चित करून तुम्ही तुमच्या ध्येयाकडे मार्गक्रमण करा. आणि रेडिओ जॉकी असेल किंवा इतर लेक्चर्स देण्याचं जे करिअर असेल ते खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारे पैसे आहेत, खूप सारं नाव आहे. एवढंच नाही तर तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करीत आहात त्या क्षेत्रामध्ये काम करीत असताना स्वतःशी प्रामाणिक राहून काम करा. कारण तुम्ही 100% समोरच्याला समाधानी करू शकत नाही, कारण समोरच्याच्या अपेक्षा या दररोज वाढत असतात. त्यामुळे तुम्ही इतरांना तर समाधानी करू शकत नाही, परंतु तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहून तुम्ही तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे करू शकता. आणि ते जरी केलं तरी मला असं वाटतं की आपल्या जगण्याचं सार्थक झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि दुसरी जी गोष्ट आहे महत्त्वाची की या रेडिओ जॉकी या क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला म्हणजे कोणती महत्त्वाची सगळ्यात गोष्ट आहे, ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जनरल नॉलेज असलं पाहिजे, तुमचं संभाषण कौशल्य चांगलं असलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. आणि मानधनाबद्दल जर म्हणाल तर रेडिओ पुणेरी आवाजकडून मी कोणत्याही प्रकारचं मानधन घेत नाही. मी लाईव्ह शो करायला 400 किलोमीटरचा प्रवास करून जायचो, तोही स्वखर्चाने जायचो. आणि आजही मी रेडिओ पुणेरी आवाजकडून कोणत्याही प्रकारचं मानधन घेत नाही. मी जे करतो ते स्वतःच्या आनंदासाठी करतो आणि स्वतःच्या आनंदाला पैशामध्ये तोलता येत नाही. त्यामुळं मी कोणतंही मानधन घेत नाही. जे लेक्चर्स मी देतो वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये देतो, वेगवेगळ्या ठिकाणी देतो, कायदेविषयक देणं असो किंवा रेडिओ जॉकीच्या प्रवासाबद्दल असो, मोटिवेशनल लेक्चर्स असो,
तर त्याचं काही ठिकाणी मानधन जे दिलं जातं ते मी सोशल वर्कमध्ये खर्चतो, ते मी स्वतःच्या प्रपंचासाठी स्वतःच्या कुटुंबासाठी वापरत नाही. हे मी पहिल्यापासून करत आलेलो आहे. त्यामुळं माझ्यासाठी पैसे किंवा या गोष्टी म्हणजे जास्त मॅटर नाही करत, कारण त्यासाठी माझा वकिली व्यवसाय आहे, तो छान आहे. माझे पक्षकार माझ्यावर प्रेम करतात, माझे साहित्यिक मित्र मैत्रिणी रेडिओ पुणेरी आवाजवर माझ्यावर भरभरून असं प्रेम करतात. आणि हे तुमचं सगळं प्रेम, या प्रेमालाच मी मानधन समजतो. त्यामुळं मी या माझ्या शोसाठी कोणतंही मानधन घेत नाही, परंतु या क्षेत्रामध्ये तुम्ही एक व्यवसाय म्हणून जर करिअर करणार असाल तर निश्चितपणे याला मानधनही आहे आणि एवढंच नाही तर ह्याच्यामध्ये नावसुद्धा आहे. आणि जसं की मी म्हटलं होतं की माझे 2 चारोळी संग्रह प्रकाशित आहेत, तर त्यापैकी हा जो पहिला चारोळी संग्रह होता तर त्याच्यावरचं जे टायटल चारोळी होती, चारोळी संग्रह आहेत 2 प्रकाशित, तर त्यातील पहिली जी टायटल चारोळी होती त्यामध्ये मी लिहिलेलं होतं, जसं की मी साहित्यिक आहे, काही रचना सादर मी करतोय, तर त्या चारोळी संग्रहाच्या मुखपृष्ठावरची जी चारोळी आहे ती होती की शब्दांच्याही देशामध्ये भावनांचं एक सुंदर गाव असतं. शब्दांच्याही देशामध्ये भावनांचं एक सुंदर गाव असतं. चुकतो हृदयाचा ठोका क्षणात, चुकतो हृदयाचा ठोका क्षणात, त्याचंच प्रेम हे नाव असतं, त्याचंच प्रेम हे नाव असतं. आणि जे दुसरा चारोळी संग्रह माझा होता तू आणि मी नावाचा, हा आधीचा पहिला होता तो फक्त तुझ्यासाठी हा होता, आणि दुसरा जो होता तो तू आणि मी. तर या चारोळी संग्रहावरची जी मुखपृष्ठावरची चारोळी होती तर त्यामध्ये मी लिहिलेलं होतं की माणसांच्या गर्दीत असूनही एकटं वाटणं, माणसांच्या गर्दीत असूनही एकटं वाटणं, जवळ असूनही न बोलता नजरेनं भेटणं, जवळ असूनही न बोलता नजरेनं भेटणं, तिच्या सुखात हसणं तिच्या दुःखात रडणं, तिच्या सुखात हसणं तिच्या दुःखात रडणं, यालाच तर म्हणत नाहीत ना प्रेमात पडणं, यालाच तर म्हणत नाहीत ना प्रेमात पडणं. आणि श्वास तू माझा हा जो अल्बम होता तर त्या अल्बमचं जे टायटल चारोळी होती ती होती की प्रेम म्हणजे शब्द नाही आहे माझा श्वास, प्रेम म्हणजे शब्द नाही आहे माझा श्वास, तुझ्या माझ्या नात्यातील अतूट असा विश्वास, तुझ्या माझ्या नात्यातील अतूट असा विश्वास. आणि जसं की मी आता आपल्याशी गप्पा मारताना म्हटलं की माणसाचं आयुष्य हे क्षणभंगूर आहे आणि आपण क्षणांचा आनंद घेतला पाहिजे, आणि आपण प्रत्येक क्षण असा जगला पाहिजे की ज्याचा आनंद स्वतःला तर व्हावा, परंतु आपल्या अस्तित्वाचा जो सुगंध आहे तो अवतीभोवती दरवळला पाहिजे. आपल्यामुळं आपल्या अवतीभोवतीचे लोक आनंदी असले पाहिजे, ते सुखी असले पाहिजे, ते खुश असले पाहिजेत. तर त्यांची जी ऊर्जा आहे, त्यांची जी खुशी आहे, त्यांचा जो आनंद आहे तो निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला सुद्धा होतो. आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं होतं की मी कधी मांडत बसत नाही उरलेल्या श्वासांचं गणित, मी कधी मांडत बसत नाही उरलेल्या श्वासांचं गणित, नाहीतरी आनंदात जगायला, नाहीतरी आनंदात जगायला कितीतरी क्षण असतात अगणित, कितीतरी क्षण असतात अगणित. आणि जसं की मी म्हटलं की जीवनाच्या सारी पाटावर रोज रंगतात नवनवीन सुखदुःखांचे खेळ, अगणित खेळ. जीवनाच्या सारी पाटावर रोज रंगतात नवनवीन सुखदुःखांचे अगणित खेळ, कधी हसून तर कधी रडून जगून घ्यायचे, थांबत नाही कुणासाठी कधीच वेळ, आणि जी वेळ असते ती खरंच कधीच कुणासाठी थांबत नाही. आणि मी माझ्या या साहित्य प्रवासामध्ये हजारो कविता लिहिल्या, चारोळ्या लिहिल्या, आणि खूप सारं साहित्य जे आहे ते लिहित असताना सुख लिहिलं, दुःख लिहिलं, कधी स्वतःचं लिहिलं, कधी इतरांचं लिहिलं, कधी समाजामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचं जे प्रतिबिंब आहे ते मी माझ्या साहित्यामध्ये उमटवलं. आणि हे सर्व करत असताना खूप छान असं आणि समाधानी असा आयुष्याचा प्रवास झालेला आहे. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की शब्द हे जगण्याचा आधार देतात, शब्द हे दुःखावर फुंकर घालतात, शब्द म्हणजे मायेचा ओलावा असतात, आणि शब्द जे जगण्याला एक नवी दिशा ते देऊ शकतात. खूपदा आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीला खूप सारं दुःख असतं, त्याच्या मनामध्ये खूप सारे ताणतणाव असतात आणि ती व्यक्ती कोणाजवळ बोलत सुद्धा नाही. अशा वेळी त्याच्या वाचण्यामध्ये, त्याच्या ऐकण्यामध्ये काही शब्द पडतात, जे शब्द प्रेरणादायी असतात, जे शब्द त्याचा उत्साह वाढवणारे असतात, आणि त्याच्या मनामध्ये असलेली जी नकारात्मक विचारांची जी दिशा आहे ती सकारात्मकतेकडे वळवणारे असतात. तर त्या शब्दांमुळे त्या माणसाच्या मनाची मनस्थिती बदलते आणि तो त्या नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जातो. ही ताकद शब्दांमध्ये आहे. त्यामुळे सर्वांनी लिहिताना आणि बोलताना जास्तीत जास्त सकारात्मक आहे ते राहिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण
खूप वेळा आपण इतरांचं गुणदोष काढण्यामध्ये, इतरांना कमी लेखण्यामध्ये, इतरांना खाली पाडण्यामध्ये वेळ घालवतो. त्या अनुषंगानं मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलेलं होतं की कुणाला खाली पाडायच्या नादात आपण स्वतःही येऊ शकतो अडचणीत. जगा आणि इतरांनाही जगू द्या, हेच आनंदी जीवन जगण्याचे आहे साधे गणित, हेच आनंदी जीवन जगण्याचे साधे आहे गणित. आणि एक कविता आहे, जसं की मी म्हटलं की मी खूप साऱ्या प्रेमकविता लिहिल्या. मी सामाजिक विषयावरही थोडंसं बऱ्यापैकी लिहिलेलं होतं आणि प्रेम होता, विरह होता, सामाजिक होतं आणि खूप वेळ झालेला आहे. त्यामुळं कविता आणि ज्या चारोळ्या आहेत त्या आता जास्त सादर करणं योग्य होणार नाही. परंतु जाता जाता एवढंच सांगेन की तुम्ही जर भूतकाळाचा विचार केलात तर दुःखी व्हाल आणि भविष्य काळात अति अपेक्षा केल्या तर सुद्धा तुम्ही दुःखी व्हाल. म्हणून ध्येय निश्चित बाळगा, स्वप्न नक्की पहा, परंतु त्या ध्येयाचं आणि स्वप्नांचं जे ओझं आहे ते स्वतःवर घेऊन वर्तमान काळात जगू नका. वर्तमान काळात जगायचं असेल तर क्षणांचा आनंद घ्या, वेळेचं नियोजन करा, स्वतःशी प्रामाणिक राहा आणि छान आणि आनंदी आयुष्य जगा. जसं की रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMचं जे टॅगलाईन आहे ते खुश रहो खुशियाँ बाटो, आनंदी रहा आनंद लुटा. आणि मी सुद्धा सांगेन की आनंदी रहा आनंद लुटा. सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर. म्हणजेच तुम्ही ज्या नावाने मला ओळखता तो म्हणजे RJ कैलास, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आजच्या पुरतं मी तुमच्याशी जो गप्पांचा प्रवास आहे तो थांबवतो. पुन्हा एकदा लक्ष्मण S. सपकाळे सरांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला तुमच्याशी संवाद करण्याची संधी दिली. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जसं की सरांनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टींची, म्हणजेच सरांचे चॅनल असो किंवा काही फेसबुक ग्रुप असो, सर्वांचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तुम्हीच डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता. सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मला तुम्ही जोडू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. नक्कीच मी आतापर्यंत जे व्हिडिओ केले त्याच्यापेक्षा अजून सुंदर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. आणि आपल्या चॅनलवरती काही लोक हिंदी आणि मराठी जसेच ॲज वेल ॲज इंग्लिशसुद्धा व्हिडिओ बघण्यासाठी इच्छुक असतील तर मी त्या प्रकारचा सुद्धा कंटेंट घेऊन येणार आहे. तर आजच्यासाठी इतकंच. चला मग, बाय बाय.